तर आपण चायनीज टाईम बघितला आणि इंडियन टाईम बघितला. ओके चला. बाय. आता आपण खाली उतरलो. बाय बाय उमरिंगला. खाली गेलो देखतोय. बाय बाय उमरिंगला. परत भेटूया लवकरच. चलो अंकल झूले. चलो बाय बाय. ओके मित्रांनो, आता आपण खाली डिसेंड करतोय उमरिंगलावरून. चला आता खाली उतरायचं आपल्याला फटाफट. खूप वेळ थांबले आपण इथे, अर्ध्याच्या वर झाले. आता आपण चायनीज टाईम बघितला आणि इंडियन टाईम बघितला. ओके चला. चलो भाई मिलते हैं बाय. कैफे आता आपण खाली उतरलो. बाय बाय उमरिंगला. खाली गेलो देखतोय. मित्रांनो, मी आणि माझा सर्जा राजा म्हणजे माझी हिमालयन बाईक आज आम्ही उमरिंगला पास सर गेला आहे आणि आता आम्ही खाली डिसेंड करतोय. लेफ्ट साईडला आपल्याला काय दिसतंय प्रोजेक्ट हिमांक, द हायेस्ट माउंटेन पासेस इन द वर्ल्ड. म्हणजे 7 out of 30 हाय माउंटेन पास इन द वर्ल्ड हे लडाखमध्ये आहेत. खरं म्हणजे 8 आहेत. हे तुम्हाला मी पुढे नक्की सांगतो आता ड्रायव्हिंग करताना. तर मित्रांनो, मी आणि माझी बाईक हिमालयन सर्जा हे आम्ही स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि उमरिंगला हे आम्ही सर केलं आहे. आणि आता आम्ही डिसेंड करतोय खाली फोर्टीला टॉप. आता आम्ही परत सर करणार आहे. ऑलरेडी नुरबुरा टॉप आम्ही कंप्लीट केला आहे. एक बाईक पुढे गेली आपल्या. तर मित्रांनो, इन्फॉर्मेशन अशी आहे की आतापर्यंत आपण जे आता प्रोजेक्ट हिमांकचं आता आपण वाचलं होतं की 7 out of 13 हायेस्ट माउंटेन पास इन द वर्ल्ड हे लडाखमध्ये आहेत. खरं म्हणजे 8 आहेत. तुम्हाला मी क्रमानेच इन्फॉर्मेशन देतो. पहिल्या नंबरमध्ये उमरिंगला आहे, नंतर आहे मार्सिमिकला, नंतर 40ला, मग काकसांगला, चांगला पास, खाडुंगा पास, वारीला, टांगलांगला. हे असे मिळून 8 माउंटेन हायेस्ट पासेस आहेत जे आपले लडाखमध्येच आहेत. आणि त्यापैकी पण अजून पण हायेस्ट पासेस आहेत. नुरबुरा टॉप आहेत, शकाला आहे, परत हे सगळे लडाखमध्येच आहेत आणि हे सगळे 17,000 फीटच्या वरती आहेत. मित्रांनो, बाईक बघा किती सुसाट गेली आपल्या समोरून. रस्ता किती सुंदर आहे. फक्त माउंटेन व क्लाउड्स दिसतं आपल्याला, नंतर अजून ब्ल्यू स्काय दिसलं असतं आपल्याला. तर खूप मजा येते मित्रांनो ड्राईव्ह करताना आणि खतरनाक एक्सपिरियन्स आहे. आजचं आम्हाला क्लायमेट खरंच चांगलं भेटलं. थंडी खूप आहे उमरिंगला 19,024 फीटला. जास्त वेळ थांबता येत नाही. ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे. आम्ही अर्धा तास थांबलो, अर्धा ते पाऊण तास. आणि आता आम्ही सगळे मित्र खाली डिसेंड करतो आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली होती की
माझे 2 राजस्थानचे मित्र आहेत जे आम्हाला हानलेमध्ये भेटले होते. ते खरं म्हणजे हरियाणाचे मित्र होते. आणि दुसरा जो नेव्हीचा होता तो बेळगावचा आहे, पण तो दिल्लीमध्येच राहतो त्याच्या वाईफबरोबर. ही सगळी, आणि भरत तुम्हाला माहितीच आहे जो माझ्याबरोबर ड्राईव्ह करतो हिसारपासून, जो गुजरातचा आहे. तर हे सगळं मला तुम्हाला इन्फॉर्म सांगायचं होतं. तिथं बोर्डवर काय ते दिसतंय, राईट साईडला दिलं आहे आय एम कर्वेचर्स बी स्लो. हिमांग प्रोजेक्ट किंवा BROने जे बोर्डवर मेसेज दिलेले 1 नंबर आहे, अप्रतिम आहे. आणि रस्ते बघा एकदम स्मूथली कव्हर करत आहेत, स्मूथली टर्न घेत आहेत मित्रांनो. माउंटेन बघा एकदम आपण उंचावर आहेत, 18,000 फीटच्या 19,000 फीटच्या वरती. आता हळूहळू खाली डिसेंड करतो आहे. थोडंसं ब्रेक घेऊ. चला हळूहळू आता आपण अंतर कापायचं आहे. जे काही चांगली इन्फॉर्मेशन असेल मी तुम्हाला पुढे सांगत जाईल. चला आता चिसुमले ब्रिज किती लवकर येतो बघूया आपण आता पुढे. मित्रांनो नजारा बघा किती सुंदर आहे. आता आपण हळूहळू खाली जातो आहे आणि समोर आपल्याला बायकर्स दिसत आहेत बघा. आता हे बायकर्स आपल्यासारखेच वर चालले आहेत. हाय. तर हे सगळे बायकर्स आपल्याकडे ड्रीम पूर्ण करण्यासाठी आता उमलिंगला सर करत आहेत. हाय सगळ्यांना. आता आपण व्ह्यू करूया. हाय. तर हे सगळे मित्र आता वरती चाललेले आहेत. तर मित्रांनो थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची आहे. बघा हिने पण आपलं व्ह्यू केलं. तर हे सगळे हळूहळू वर चालले आहेत. आता मोठा ग्रुप दिसतो हा. आपण आपल्या सोडून निघालो होतो आणि आता बघा किती मित्र आपल्याला भेटलेले आहेत. तर जर्नी नेहमी एकट्याने सुरू करायची असते. इकडे काय दिलं आहे, ड्राईव्ह स्लोली. ओके. तर जर्नी नेहमी एकट्याने चालू करायची असते आणि नंतर मग कारवा वाढत जातो आणि मित्र आपले भेटत जातात आणि खूप सारे एक्सपिरियन्स, खूप सारे मेमरीज आपण घेऊन जातो. आज सकाळी आपण जर्नी चालू केली होती हानेवरून. नुब्रा टॉपने आपण इथपर्यंत आलो होतो, जे 17,328 फीटवर आहे आणि 50 किलोमीटरचं अंतर आपण कापून उमलिंगला सर केलं आहे. आता आपण बॅक टू आपण रूट कवर करतो आहे. पण आता आपण नुब्रा टॉपने जाणार नाही आहे. आता आपण जाणार आहे फोर्टल्या टॉपने आणि त्याची हाईट पण खूप जास्त आहे. त्याची हाईट पण आय थिंक 18,125 फीट आहे मित्रांनो. तर तीही कमी हाईट नाही आहे आणि इट इज 6th हायेस्ट पासेस इन द वर्ल्ड. तर मित्रांनो ही सगळी इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगायची होती. नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. आणि तुम्ही रस्ते बघा किती सुंदर रस्ते BROने बनवलेत. अप्रतिम रस्ते. जितकं ॲसेंड करायला मजा येते तितके डिसेंड करायला अजून मजा येते. आता आय थिंक चिसुमले पासून ते उमलिंगला ही 25 किलोमीटर आहे. आता इथं काय दिलं आहे, काहीतरी बोर्डवर इन्फॉर्मेशन आहे जे आपण ऑलरेडी वाचली होती आधीच. ओके. बघा बायकर्स येत आहेत वरती. आपण खूप लवकरच चालू केली जर्नी, त्यामुळे चांगलं आहे आपण लवकर अंतर कापतो आहे. बघू आज आपण संध्याकाळपर्यंत कुठपर्यंत पोचू. आमचं टार्गेट आहे सुमडोपर्यंत पोचायचं, जे माहे ब्रिज क्रॉस केल्यावर आहे. बघू आता काय आता पुढे आपली जर्नी कंटिन्यू होते. चला हळूहळू खाली डिसेंड करूया आणि छान हा नजारा तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो समोर आपल्याला काय दिसतंय, उमलिंगला पास. आत्ताच आपण उमलिंगला पास कॉन्कर करून आलेलो आहे आणि आता उमलिंगला परत आपल्याला भेटणार नाही बघायला. तर आता हे आपण शेवटचं उमलिंगला बाय बाय करूया आणि नक्कीच उमलिंगला मी परत येणार आहे, फॅमिलीबरोबर नक्की येईल. तर आता हे सुंदर दृश्य मनामध्ये साठवून ठेवतो उमलिंगचे. बाय बाय उमलिंगला, भेटू परत. छान आहे बघा, सुपर. मित्रांनो आता समोर आपण चिसुमले बीच बघतोय, विच इज द गेटवे टू उमलिंगला, वर्ल्ड हायेस्ट मोटर पास इन द वर्ल्ड. चला आता आपण मित्रांनो चिसुमले बीचला आता आपण क्रॉस करूया. बाय बाय उमलिंगला. हे शेवटचं आपण बोलूया आता, कारण चिसुमले बीचच्या पुढे गेल्यानंतर आपण आता खाली डिसेंड करणार आहे हानलेच्या इथे. आता बघा तुम्ही बघू शकता की हा जो रोड येतो लेफ्ट साईडने तो येतोय नुब्रा टॉपने आणि समोर जो चालला आहे तो राहतोय आय थिंक कोयुल साईडला. कोयुल हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हाही आपण इथून हा रस्ता येतो नुब्रा टॉपच्या इथून आणि समोरचा रस्ता कोयुलचा आहे. कोयुलला जातो आणि पुढे फुकचे आणि दुमती लागतं
आता तुम्ही बघू शकतात इथे आपल्याला बोर्ड दिसतोय चिसुमले इज 0 किलोमीटर आणि फोर्टीले इज समथिंग किती किलोमीटर आहे समथिंग 12 किलोमीटर. फोर्टीले हे 12 किलोमीटर आहे चिसुमलेपासून. हे गाव आहे का मिलिटरी सेंटर आहे मला माहीत नाही आहे. पुढे कोईल दिसतंय 28 किलोमीटर आणि पुढे कांजीरंगा कॅन्टीन दिसतंय जे मिलिटरी चालवते. हे मला मागे कोणीतरी सांगितलं होतं बीच अलीकडे. आता आपण पुढे गेल्यावर बघू किती लोक फोर्टीला 5च्या जवळ पोहोचतोय. भेटू पुढे. मित्रांनो आपण राईट साईडला बोर्ड बघतोय डेट फोर्टीले. मागे आपण चिसुमले बीच इथं बघितलं होतं की 12 किलोमीटर फोर्टीले आहे. तेच हे मिलिटरी सेंटर आहे मित्रांनो, गाव नाही आहे. कारण मला गावचं असं काही दिसलं नाही आहे. आणि तुम्ही हा लँडस्केप बघा काय खतरनाक लँडस्केप आहे. मध्ये आपल्याला थोडं ग्रीनरी दिसतंय, ग्रासलँड दिसतंय, बाकी सगळं बॅरन लँड आहे. तर आता तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगायची मला की आता आपण डॅमचौक जे ऐकलं होतं, तुम्ही ऐकलं पण असेल मध्ये न्यूजमध्ये. तर डॅमचौकला जाण्यासाठी 2 रूट आहेत. एक लोमा ब्रिजवरून आता आपण आलो होतो हानलेवरून मग नोर्बला टॉप उमलिंगला किंवा फोर्टीला टॉपवरून पण आपल्याला उमलिंगला येता येतं. आणि मग उमलिंगावरून 25 ते 30 किलोमीटर खाली उतरल्यावर डॅमचौक लागतं. दुसरा रूट चालू होतो लोमा ब्रिजवरून, जो तुम्ही बघितलं असं माझ्या व्हिडिओमध्ये. जसं लोमा ब्रिज आपण क्रॉस करतो लगेच आपल्याला एक डायव्हर्शन भेटतं लेफ्ट साईडला. तो रूट पुढे जातो डुंगतीला व फुकचे तिथे ॲडव्हान्स एअरफोर्स लँडिंग ग्राउंड आहे. आणि नंतर मग कोयूल आणि मग पुढे डॅमचौकला. तर ही अशी डॅमचौकला जाण्यासाठी रूट्स आहेत, 2 रूट्स आहेत मित्रांनो. नक्की हे तुम्ही लक्षात ठेवावं. आता कोईलपासून पण जो रस्ता आहे तो बनतो आहे. आता सगळे बाईकच थांबलेत बघा. हे जे जाणार आहेत उमलिंगला एकत्र आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे. त्यांना आता बेस्ट ऑफ लक कवर करण्यासाठी. आणि आता आपण पुढे गेल्यावर आपल्याला आता डायव्हर्शन भेटणारच आहे. फोर्टीला पास जाताना. फोर्टीला पास पण खूप उंचावर आहे. आता त्या मित्रांनी सांगितलं होतं वरती की खूप टफ आहे असेंड करताना आणि डिसेंड करताना, खूप कव्स आहेत. बघू आता फोर्टीला आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इथं रूट दिसतोय. चिसुमलेला हा रस्ता जातो आणि हा जातो हानलेला. आपल्याला हानलेला इथे चला हानले. मित्रांनो आता आपण समोर बघतोय हा रस्ता चालला आहे हानलेला. फोर्टीला टॉप आता आपण कवर करणार आहे. आणि बघू आता कसं आपल्याला फोर्टीला भेटतो. आणि जो राईट साईडचा रस्ता आहे तो जातो आहे कोयूलला आणि पुढे डॅमचौकला जाऊन भेटतो तो. आणि डॅमचौकबद्दल तुम्हाला मी ऑलरेडी इन्फॉर्मेशन सांगितली होती. इट इज अ डिस्प्युटेड लँड बिटवीन चायना अँड इंडिया. अर्धा भाग चायनाकडे डॅमचौकचा आणि अर्धा भाग आपल्याकडे. तर ही लँड थोडी डिस्प्युटेड आहे 1962च्या वारनंतर. आणि इथं इंडियाचं कम्प्लिटली डॉमिनन्स आहे या भागावर, अर्ध्या भागावर. तर हळूहळू आता आपण इथं हॅबिटेशन वाढतो आहे, चांगले रोड बनवतो आहे आणि सिव्हिलायझेशन वाढवतो आहे आणि जगाला ते ओपन करतो आहे ताकी तिथे लोकांनी व्हिजिट करावं. पुढे मग चायना इथं क्लेम करू शकणार नाही आहे. आणि ही इन्फॉर्मेशन नक्की तुम्हाला आवडली असेल. लँडस्केप बघा किती सुंदर आहे मित्रांनो, नजारा एन्जॉय करा. आता हळूहळू बघा इतर छोटे आपल्याला एक रस्ते पण दिसत आहेत. चला भेटू पुढे. फोर्टीला टॉपच्या जवळ गेल्यावर तुम्हाला नक्की मी इन्फॉर्मेशन सांगतो. तिथपर्यंत तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. मित्रांनो आता आपण वरती आलेलो आहे. आता ती मध्यभागी आलेलो आहे आपण. आणि खाली बघा वळणावळणाचे रस्ते असते आपल्याला. नक्की मित्रांनो मला शिंगेला पासची आठवण झाली. असे रस्ते होते आणि आय थिंक हे रस्ते अजूनच कवड आहेत आणि खूप सुंदर हे रस्ते बनवले आहेत BROने. कम्प्लिटली कॉन्क्रीट केलेले आहेत मित्रांनो. बघा टर्मॅक रोड आहे. आणि पुढे आपल्याला काहीतरी दिसतंय आय थिंक मिलिटरीचं पोस्ट आहे का, बघू पुढे जवळ गेलं तुम्हाला सांगतो मी. तर एवढं सुंदर रस्ते मित्रांनो बनवले आहेत BROने. काय खतरनाक आहे. येस आय थिंक इट इज अ मिलिटरी पोस्ट. आपल्याला ट्रक दिसतोय बघा मिलिटरीचा. येस मिलिटरीचा ट्रक दिसतोय आपल्याला. म्हणजे इतकं वरती मिलिटरीची पोस्ट आहे मित्रांनो. एवढं इम्पॉर्टंट भाग राखण्यासाठी आपल्याला मिलिटरीच लागणार आहे. आणि आपली मिलिटरी तेवढी सक्षम आहे या गोष्टी हँडल करण्यासाठी ताकी दुश्मन इकडं कधीही कब्जा करू नये. आणि कधी काय वाटलं तर आपले जेवढेही आपले मिलिटरीचे जवान आहेत हे सतर्क असतात या गोष्टीसाठी. आता पुढे गेल्या बघू आपल्याला कुठलं मिलिटरी कॅम्प आहे नक्की तुम्हाला मी याची इन्फॉर्मेशन सांगेलच. तर हे रस्ते एवढे सुंदर आहेत मित्रांनो. तर मला जंस्कार रिजनमध्ये जेव्हा मी ड्राईव्ह केली होती तिथं मला सिरसेला आणि शिंगेला पास भेटलं होतं. तर शिंगेला पास चढताना जी मजा आली होती तेवढीच मजा मला फोर्टीला टॉप चढताना येते. कारण इट इज अ 6th हायेस्ट
आय थिंक 6 हायेस्ट पासेस इन द वर्ल्ड. आणि आज आपण बघा ना, उमलिंगला पण सर केलं आहे, वर्ल्ड हायेस्ट पास इन द वर्ल्ड. आणि आता आपण 40ला पण सर करतो आहे. आता किती हाईटवर आहे आता तुम्हाला पुढे गेल्यावर दिसेलच. आता समोर आता बघूया आपण जी मिलिटरी पोस्ट आपल्याला दिसते की नाही. जवळ घेतो मग दाखवतो. मित्रांनो, समोर आपल्याला मिलिटरीचा बेस कॅम्प दिसतंय. वेलकम वॉरियर बेस कॅम्प 59 RR BN आसाम वॉरियर ATM बेस 18,000 फीटवर आहे मित्रांनो. आणि बोर्डवर खूप छान मेसेज दिलेला आहे. वेन यू गो होम टेल दॅम ऑफ अस दॅट फॉर युअर टुमारो वी गिव्ह अवर टुडे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे. आपल्या उद्यासाठी ते आपलं आजचा दिवस एवढं इम्पॉर्टंट जागेवर ते व्यतीत करतायत मित्रांनो आपल्यासाठी. तर नक्की तुम्ही हे लक्षात ठेवावं. आणि समोर आपल्याला बघा किती सुंदर माउंटेन दिसतंय बघा. तर खरंच तुम्ही या मिलिटरीचा किती आभार मानलं तर कमीच आहे. अशा 18,000 फीटवर आता आपण ड्राईव्ह करतोय आणि अशा ठिकाणी ते इथे थांबत आहेत. समोर रस्ते बघा किती सुंदर रस्ते आहेत. अप्रतिम असे वर्णाचे रस्ते आहेत. हा नजारा तुम्ही एन्जॉय करा आणि थँक्स फॉर अवर मिलिटरी. भेटू पुढे. अजून काय छान इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी नक्की सांगेल. चला, तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. मित्रांनो, ही साईन बघा बोर्डवर दिसते आपल्याला. एक युनिक साईन आहे. आणि हा रस्ते बघा एवढे वर्णावरचे रस्ते ड्राईव्ह करून आपण वरपर्यंत आलेलो आहे. किती सुंदर वाटतंय. तर मित्रांनो, ही साईन खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला स्नो और आईस रोड अशी साईन म्हणतात. या रोडवर मित्रांनो नेहमी आईस एकदम ब्लॅक आईस असते. ड्राईव्ह करताना गाडी स्लिप करतात म्हणून ही साईन दिली जाते. आता क्लायमेट चांगलं आहे कारण आता जूनचा महिना चालू आहे. तर क्लायमेट एकदम क्लिअर आहे. आणि आता आपण हळूहळू ॲसेंड करतोय. आता जवळ आलेलो आहे 40ला टॉपच्या एकदम जवळ. मित्रांनो, आता आपण एकदम वरती आलेलो आहे. समोर मला 40ला टॉप दिसतोय. एक नंबर. राईट साईडला आपल्याला बोर्ड दिसतोय BRO थँक विजिट अगेन आवर स्पॅन. खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे आणि खूप इम्पॉर्टंट काम करते BRO अशा टेरेनवर. अजूनही आपल्याला काय दिसतंय छोट्याशा दगडावर बुद्ध की धरती आणि ओके सेफ ड्राईव्ह सेफ लाईफ. चला मित्रांनो, लोक आता 40ला टॉप एकदम जवळ दिसते. आलो. येस, वन मोर अचिव्हमेंट ऑफ मी अँड माय सर्जा राजा. आपण 40ला टॉपवर पण पोहोचलेलो मित्रांनो. वर्ल्ड 6th highest motorable pass in the world 40ला टॉप विच इज 18,125 फीट. आणि ह्याच्या आधी आपण नोबेल टॉप केला होता जे 17,328 फीट सकाळी. आणि नंतर उमलिंगला जे 19,024 फीटवर आहे. तर मित्रांनो, आज आपण 17,000, 18,000 आणि 19,000 फीट असे 3 मोठे पास कवर केले. इट्स अ ग्रेट अचिव्हमेंट टू मी अँड माय बाईक सर्जा राजा. तर आता फोटो काढून घेऊ आणि मेमरीज आपल्या मोबाईलमध्ये साठवून घेऊ आपल्या बाईकचा. आणि आपलं हवा खूप सुटली मित्रांनो. चला काढूया फोटो फटाफट. तुम्ही पण हा नजारा एन्जॉय करा माझ्या बाईकचा. आणि खरंच तुम्हाला ही माझी जर्नी आवडली असेल. अजून एक आपल्याला मानाचं तुरा अचिव्हमेंट हिमालयन बाईक म्हणजे सर्जा राजा आणि मी कवर केलं आहे. आणि कोणी नाही आहे, आम्ही दोघंच आहे, माझी बाईक आणि मी. आणि 40ला टॉप किती सुंदर नजारा आहे मित्रांनो बघा. आणि हवा बघा किती सुंदर सुटलेली आहे. चला लोक हे नजारे कॅप्चर करू मोबाईलमध्ये. आणि पुढे आता आपण प्रवास चालू करूया खाली डिसेंड करण्यासाठी 40ला टॉपवरून. तिथपर्यंत तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. मित्रांनो, किती सुंदर नजारा आहे मित्रांनो. थोडंसं पुढे आलो आहे मी 40ला टॉपच्या. आणि हवा बघा किती सुंदर सुटलेली आहे, किती खतरनाक आहे. आणि रस्ता बघा कसा आहे खाली जाण्यासाठी. आणि हा बघा 40ला टॉप मागे गेलेला आहे. चला आता गाडी चालू करूया आणि आता पुढे निघूया. चला.
मित्रांनो काय लँडस्केप आहे मित्रांनो, बघा डोंगराचे कलर्स बघा किती सुंदर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत, समथिंग ब्राऊन, थोडेसे वेगळेच कलर्स आहे मित्रांनो. आणि रस्ते तर सुंदरच आहे आणि वातावरण पण खतरनाक आहे, हवा खूप सुटली आहे. रस्ता बघा हळूहळू आता आपल्याला खाली, जसे आपण वर चढलो फोटल्या टॉपला तसंच आपल्याला खाली उतरायचं आहे वळणामाळ्याच्या रस्त्याने. खूप भारी वाटतंय. हळूहळू आता इंजिन ब्रेकिंगवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जास्त ब्रेक मारायचे नाही आहेत कारण ब्रेक फेल होऊ शकतो अशा वेळी, तर इंजिन ब्रेकचा चांगला वापर केला पाहिजे. अशा वेळी गाडी पळवायची नाही आहे, गाडी आपली फर्स्ट सेकंड गेअरलाच खाली घेऊन जायची आहे. एक नंबर मित्रांनो, मस्त वाटतं खाली हळूहळू बघा. असं इंजिन ब्रेकिंगचा वापर करून आपण खाली येऊ शकतो. जास्त आपल्याला ब्रेक दाबायची गरज नाही आहे, पण गाडीचा घेर कमी करणं गरजेचं आहे. आता मी फर्स्ट सेकंड घेरवर गाडी घेतो आहे. समोरचं लोकेशन बघा मित्रांनो, आय एम फिलिंग दॅट आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. काय माउंटेन्स आहे बघा खाली, किती सुंदर दिसतंय. एक नंबर लोकेशन आणि काय रस्ते आहेत. रस्त्याची तारीफ करून मी थकलो आहे मित्रांनो. BRO हॅट्स ऑफ टू यू अँड युअर टीम. काय अप्रतिम रस्ते बनवले अशा टेरेनवर. थंडीमध्ये तर विचार करा टेम्परेचर किती खाली असेल या ठिकाणी आणि रस्ते पूर्ण बर्फाने माखलेले असतील. अशा वेळी इथे काम करणं. आणि बघा टर्न बघा, खतरनाक टर्न आहे हा. आता इथून ॲक्सिडेंट करताना कशी फाटली असेल लोकांची, किंवा किती गाडीवर किती लोड पडला असेल मित्रांनो, विचार करा. आता खाली उतरताना काही त्रास होत नाही आहे, पण चढताना खरंच हवा टाईट होत असेल किंवा गाडीची पण दमछाक होत असेल, तर खूप ड्रायव्हिंग स्किल्स आपली टेस्ट करते हे रोड्स. चला हळूहळू आता आपण खाली अंतर कापूया आणि ह्या रस्त्याची मजा घेऊ. मध्ये मध्ये दगड पडलेत बघा आणि डोंगर खूप सुंदर आहे मित्रांनो. खूप सुंदर माउंटेन्स आहेत हाण्यामध्ये आणि ह्याचे तुम्ही कुठेही बघितले नसता असे माउंटेन्स इकडे दिसतात आपल्याला. आणि हळूहळू आता आपण डिसेंड करतोय. मित्र पुढे गेलेत सगळे, मी एकटा राहिलो मागे, बाकी सगळे पुढे गेलेत. चला आता हळूहळू टर्न घेऊ आपण आणि खाली उतरू. ते पण तुम्ही हा नजारा एन्जॉय करा, नक्की तुम्हाला हा नजारा आवडेल. मित्रांनो हल्ले आता 25 किलोमीटर आहे आणि अजून पुढे काय दिलेलं आहे, आपली सुरक्षा हमारा दायित्व, मेरा देश मेरी शान. किती सुंदर असे छोटे छोटे फ्रेज दिलेले आहेत BROने. असं करताना रस्ता बघा कसा आहे मित्रांनो, कम्प्लिटली डिसेंड करताना हा रस्ता बघा. हा रस्ता आपल्याला लेफ्ट साईडचा रस्ता वरतून बघितला होता आणि समोर आपल्याला दिसतोय फोडलं टॉप. तिथून आपण खाली डिसेंड करून खाली आलो आहे. तर बघा परत सेम असाच यू टर्न आहे, शार्प टर्न. एक नंबर. हे इथे रेलिंग लावली म्हणून बरं आहे, आता कधी कधी रेलिंग नसेल तर डायरेक्ट गाडी खाली जाऊ शकते ब्रेक फेल झाल्यावर. तर खूप इम्पॉर्टंट लोकेशनला असे रेलिंग लावलेले आहेत BROने. सुपर ड्रायव्हिंग स्किल्स लागते इथे. आता हे ड्रायव्हिंग स्किल्स माझे डेव्हलप झाले आहेत कारण आतापर्यंत मी झंस्कारमध्ये ड्राईव्ह केल्यामुळे खूप ड्रायव्हिंग स्किल माझे डेव्हलप झालेले. काही वाटत नाही आहे चालवताना, खूप मजा येते ड्राईव्ह करताना. आणि याच्या बाईकने खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे आतापर्यंत. हे उमरीला चढायच्या आधी थोडंसं क्लचचा इश्यू झाला होता, आता काही वाटत नाही आहे. खूप सुंदर परफॉर्म करते हिमालयन बाईक. माझा सर्जा राजा सुंदर परत टर्न आला आहे बघा. आणि ते रस्ते जे आपण वरतून बघितले होते आता ते एवढी भीतीलायक वाटत नाही आहेत. हे बघा हे रस्ते लेफ्ट साईडला दिसत आहेत. वरतून आपल्याला खूपच टफ वाटत होते, जवळ गेल्यावर थोडी टफ कमी झाली आता. चला लवकर अंतर कापूया आणि खाली डिसेंड करूया. तोपर्यंत तुम्ही हा नजारा, या रोडचे नजारे एन्जॉय करा. भेटू पुढे. आणि समोर बघा फोडलं टॉप परत दिसतो आपल्याला. बाय बाय फोडलं टॉप, भेटू पुढे.
मित्रांनो आता खूप हाईट आपण आता डिसेंड करून खालती आलेलो आहे. आता खालचा आता रस्ता आपल्याला दिसायला लागलेला आहे आणि आता माउंटेन्स पण आपल्या खालचे माउंटेन्स आपल्या लेवल एकदम डोळ्याच्या एकदम समोर दिसत आहेत, म्हणजे लेवलला आलेले आहेत. आणि बघा राईट साईडला रस्ता दिसतोय बघा, कम्प्लीट टार्मॅक रोड आहे, टॉप रस्ता आहेत आणि मध्ये मध्ये शॉर्टकट्स पण आहेत. तुम्हाला दाखवतो होता पुढे गेल्यावर शॉर्टकट्स कुठे. मी शॉर्टकट घेतला नाही आहे कारण रिस्क घेऊ शकत नाही. गाडी जर पडली तर उचलायला कोण नाही आहे आणि अशा टेरेनमध्ये गाडी उचलायचं म्हणजे हालत खराब होते. तर रस्ता खूप सुंदर आहे. शॉर्टकट घेऊ शकलो असतो जर माझ्याकडे लोड नसतं तर, लगेच नसतं तर शॉर्टकट घेणं मी टाळलेलं आहे. पण रस्ते बघा किती सुंदर आहेत, खतरनाक रस्ते आहेत वळणावळणाचे. समोर ते डोंगरावर असं वाटतं की याक बसलेले आहेत, पण नक्की ते याक नाही आहे, ते ब्लॅक आय थिंक ब्लॅक स्टोन असणारे दगड आहेत, ते काळे काळे. मला असं हॅल्युसिनेशन होतं की असं वाटतं की ते याक आहेत. नाही, ते याक नाही आहेत, कारण मी झंस्कारमध्ये बघितले होते याक असे डोंगरावर बसलेले आहेत, तसं नाही इकडे. तर हळूहळू आता आपण डिसेंड करून खालती आलेलो आहे. खूपच आता हाईट आपण रिड्यूस केलेली आहे, कारण हानले इज अबाउट 14,000 फीटवर आहे. 14,000 समथिंग 14,500 फीटवर आहे हानले. म्हणजे आज आपण किती हाईटवर गेलो आणि किती हाईटवर खाली आपण डिसेंड केलेलं आहे. खूप मजा आली. कमी कमी आपण 4,500 हाईटवर आपण हाईट गेन केलेली आहे आज, आणि डिसेंड पण तेवढीच करतो आहे आपण. तर बॉडीला काही त्रास झाला नाही. थोडंफार तर थंडी तर वाजणारच, कारण आपण हाईट गेन करतो आहे. बाकी आतापर्यंत जर्नी सो फार सो गुड. चला आता हळूहळू खाली आपण उतरूया आणि हानलेमध्ये जाऊन भेटूया. चलो आता ही होमस्टे आम्ही सोडतोय हानलेची. आमचं दोन्ही झालं, उमरीला पण झालं आणि हे पण झालं. ओके, आता निघतोय माझ्या. चलो अंकल जुले, चलो बाय बाय बाय. अभी यहाँ से ना वही रूट ना, न्योमा न्योमा जहाँ से आए थे वैसे हानले से आए थे ना. हाँ तो हम लोग हानले इधर से क्यों, इधर से मुझे बताइए. आगे नहीं जाना है, हाँ यहाँ से जाना है उधर नीचे, फिर आगे फिर नीचे और नीचे. फिर वो वाला रोड मिलेगा ना, हाँ वहाँ से नीचे जाते जाते मतलब जो खराब रास्ता वही ना, बस वही. जो ब्रिज था फोटूला जाते वही ना. हाँ, वही रोड मतलब जो, हाँ जो अच्छा रोड निकलता है लोमा के जाता है वही रास्ता ना. तो यहाँ से नहीं आना है. आगे नहीं जाना, नहीं नहीं हाँ यहाँ से है. हाँ बरोबर. चलो थैंक यू बाय. ओके, या साईडला लेफ्टला गेलो होतो आम्ही, तर उमरीला गेलो. आता आम्ही चाललो राईटला. ओके, सोनो होमस्टे. ओके 4 वाजलेत. चला आता गाड़िया लो. अरे यहाँ से आए थे क्या, इधर नव्हतं आलो आपण. हाँ इथून आलो आलो सर. ओके हाँ इथून बाहेर आलो. येस गाडी तरी करते. हां इथं थांबूया, जरा चेन लावूया गाडीला आणि निघूया. मित्रांनो राईट साईडला आपल्याला ग्रीन कलरचं बोर्ड दिसते, लोमा ब्रिज. लोमा ब्रिज टू हानले इज 51 किलोमीटर अँड फ्रॉम लोमा ब्रिज टू माहे इट इज 45 किलोमीटर. इट इज अबाउट 45 किलोमीटर आणि पुढे सुमडो अजून 7 किलोमीटर जोडून घ्या म्हणजे 52 किलोमीटर. सो फ्रॉम हानले टू सुमडो इट इज अबाउट 102 और 101 किलोमीटर आपण असं म्हणू शकतो. समोर लँडस्केप बघा मित्रांनो किती सुंदर आहेत. कम्प्लिटली सँडने माखलेले माउंटेन्स आहेत आणि ट्रेल्स पण दिसतात आपल्याला या माउंटेनवर. इथे आय थिंक खूप मोठं कॅम्प आहे. मागे आपण बोर्डवर स्नो लेपर्ड नावाचं नाव वाचलं होतं इंडियन मिलिटरी कॅम्पचं.
आणि याच स्नो लेपर्ड जे मिलिटरी कॅम्प आहे हे दाखवता येत नाही तुम्हाला, कारण हे खूप सेन्सिटिव्ह एरिया हा. कारण तुम्ही बघू शकता की लेफ्ट साईडला माउंटेन्स आहे, ह्याच्या मागे चायना आहे. तर एवढं जवळ चायना आपल्या असल्यामुळे इथं आपले इंडियनचे मिलिटरी कॅम्प्स आहेत आणि ते ट्रेनिंग होत असतात प्रत्येक वेळी. आणि पुढे न्योमा पण आहे. न्योमाच्या इथं आपलं पेट्रोल पंप पण आहे इंडियन ऑइलचं. आणि तिकडे आपण म्हणू शकतो की तिथे इंडियनचं एअरफोर्सचं लँडिंग ग्राउंड पण न्योमामध्ये आता बनलेलं आहे. इट इज अ 3rd लँडिंग ग्राउंड आफ्टर ले अँड आय थिंक ले इज द वन एअरपोर्ट इन लडाख. अँड सेकंड इज मी तुम्हाला सांगितलं होतं, सेकंड वन इज द थॉयसे. सो म्हणजे लडाखमध्ये 3 एअरपोर्ट आहेत. एक तर ले आहे जे ऑलरेडी ऑपरेट करतं आहे, जे सिव्हिलियनसाठी पण आहे. थॉयसे विच इज अ मिलिटरी ऑपरेटेड फॉर सियाचीन. आणि आता हे न्योमा पण बनते जे चायनाच्या बॉर्डरच्या जवळ आहे. सो विचार करा 3 एअरपोर्ट आता लडाखमध्ये झालेले आहेत. आणि सगळं इम्पॉर्टंट आहे आता तुम्हाला इथं एक रिव्हरमध्ये इन्फॉर्मेशन सांगतो आहे. जी लेफ्ट साईडला जी रिव्हर फ्लो करते तिचं नाव आहे इंडस रिव्हर. ज्या इंडस रिव्हरवरून आपलं इंडियाचं नाव पडलेलं आहे. परत सिंधू घाटी किंवा सिंध प्रांत पण इंडस रिव्हरमुळेच पडलेलं आहे, कारण हिंदीमध्ये आपण त्याला सिंधू नदी असं म्हणतो. तर सिंधू नदीचं जे उगम आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कैलास पर्वत जे आपण ऐकतो जे तिबेटमध्ये आहे ते पर्वत आपल्या शिवशंकराचं वास्तव तिथं आहे आणि तिथून ही रिव्हर फ्लो करते. ती रिव्हरचं उगमस्थान आहे साऊथ वेस्टर्न टिबेटन प्लॅट्यू इन तिबेट. आणि एट द हाईट ऑफ 18,000 feet ही रिव्हर उगम पावते ओरिजिनेट पावते फ्रॉम कैलास माउंटेन रेंजेस नियर मानसरोवर लेक. आणि ही फ्लो करते नॉर्थ वेस्टर्न रूटने आणि एंटर करते लडाखमध्ये इन डेमचॉक. म्हणून डेमचॉक खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि तिची कम्प्लिटली जर्नी जी आहे ती 3,180 किलोमीटर आहे. इट फ्लो फ्रॉम तिबेट दॅन इंडिया अँड इट गो टू द पाकिस्तान. म्हणजे विचार करा आफ्टर इट एंटर इन टू लडाख फ्रॉम डेमचॉक इट गो टू द माहे. म्हणजे याच रस्त्याने ती फ्लो करते माहेवरून आणि पुढे जाते लेहला. आणि लेहवरून ती जन्स्कारला जॉईन करते आणि नंतर मग पुढे शोक रिव्हरला जॉईन करून ती पुढे पाकिस्तानमध्ये फ्लो करते गिलगिट बाल्टिस्तानमध्ये. आणि परत ती यूटर्न घेते खाली कराची साईडला. आणि तिकडे मग आपले 5 नद्या पंजाब साईडला किंवा लाहोर साईडला जॉईन करतात, जसे रवी, बिया, सतलज हे जे नद्या आहेत झेलम, चेनाब हे 5ही रिव्हर त्याला जॉईन करतात आणि मग ते पुढे फ्लो करतात कराचीला. तर ही कंप्लीट जर्नी आहे इंडस रिव्हरची जी आपल्यासाठी खूप होली रिव्हर आहे. आणि तिची ड्युरेशन किलोमीटर 3,180 किलोमीटर आहे. म्हणजे 18,000 फीटवरून ती फ्लो करते आणि खाली सी लेवलपर्यंत जाते कराचीच्या इथे अरेबियन सीमध्ये. इतकं तिचं ड्युरेशन आणि इतकं तिचं व्याप्ती आहे या नदीची. सूर्य बघा किती चमकतो आहे. चला मित्रांनो, ही तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायची होती. नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. खूप छान इन्फॉर्मेशन होती. ही नक्की तुम्हाला आवडली असेल. भेटू पुढे. मित्रांनो, इंडस रिव्हर किती जवळ फ्लो करते बघा मित्रांनो. आणि आता आपण न्योमा पेट्रोल पंपच्या इथं पेट्रोल भरलेलं आहे. आताच यावर्षी न्योमाचं पेट्रोल पंप चालू झालेलं आहे इंडियन ऑइलचं. आणि ह्याचा टायमिंग असतो पेट्रोल जिथपर्यंत अवेलेबल असते तिथपर्यंत पेट्रोल भेटतं. आता पण मी जेव्हा न्योमाला पोहोचलो होतो तर पेट्रोल नव्हतं, लाईट पण गेली होती. आणि आमचं लक चांगलं होतं की आम्हाला पेट्रोल भेटलं. नाहीतर मित्रांनो या रूटला कुठेही पेट्रोल पंप नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला पेट्रोल पंप भेटणार किलाँगला किंवा मग तुम्हाला भेटेल कारूला. आता 7 वाजलेले आहेत, आता अंधार झालेला आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा की न्योमामध्ये पेट्रोल पंप आहे, पण हे पेट्रोल असेल की नाही सांगता येत नाही. तुम्हाला आय थिंक इकडे टांगस्तेला पेट्रोल भरायला लागेल. त्याच्यानंतर मला असं वाटतं पेट्रोल कुठे नाही भेटणार तुम्हाला, किंवा मग खाली मग किलाँगला भेटेल आणि हे किंवा मग कारूला लेहच्या साईडला. आणि तुम्ही बघू शकता इथं आपल्याला ट्रेल दिसते. आय थिंक इथं मिलिटरीचे काही ना काही ॲक्टिव्हिटी होत असतील. आपल्या ट्रेल खूप छान दिसतं तिकडे लेफ्ट साईडला. आणि राईट साईडला आपल्या इंडस रिव्हर दिसते. समोर बघा सूर्य मावळलेला आहे, डोंगराच्या मागे गेलेला आहे आणि अजूनही उजेड आहे बघा. म्हणजे इथे दिवस खूप मोठा असतो आणि रात्र छोटी असते. मित्रांनो, बोर्डवर काय छान लिहिलं आहे बघा, किल युअर स्पीड, डोंट किल युअर सेल्फ अँड अदर्स. खूप छान इन्फॉर्मेशन आहे. आणि इथं बोर्डवर काय दिसतं आपल्याला, ओके, ले इज 165 किलोमीटर अँड माहे इज 6 किलोमीटर. आपण खूप जवळ आलो आहे माहेच्या. तो आता लोक अंतर कापूया. आय थिंक या डोंगराच्या पलीकडे माहे असणार आहे. माहे पण ही खूप सुंदर आहे मित्रांनो.
माहेमध्ये एक मॉनेस्ट्री पण आहे, छान अशी मॉनेस्ट्री आणि माहे. आता हा जो भाग आहे मित्रांनो हा चुमाथांग एरियामध्ये मोडतो, चुमाथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. हा कम्प्लिटली एरिया, हा रोड जो आहे आपण बोलू शकतो चुमाथांगमध्ये चुमाथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये मोडला तो. आणि हानले जो आहे हा होता चांगथांगमध्ये मोडला तो, चांगथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये मोडला तो. तर ही पण इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. आणि हा रूट पुढे माहेच्या पुढे जातो उपसीला, कारूला, चांगला पास आणि मग म्हणू शकतो टांगलंगला पास येतो पुढचा हा. ते तुम्हाला मी पुढे इन्फॉर्मेशन सांगेलच त्याच्याबद्दल. आणि आता बघा हा इथं आपल्याला ट्रेन दिसतात बघा, हे ट्रेन सगळे वर चाललेले आहेत हे डोंगरावर. आणि त्याच्या पाठीमागे पण रस्ता असणार आहे, ते माहीच असणार आहे. आणि इथे सुंदर असा हा रस्ता आपल्याला दिसतोय राईट साईडला. लेफ्ट साईडला बोर्डवर लिहिलेलं आहे रोड्स आर मेड टू ड्राईव्ह पण नॉट टू फ्लाय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ड्राईव्ह करा खूप काळजीपूर्वक. आणि लेफ्ट साईडला आपल्याला इंडस रिव्हर दिसते, ते आपल्याबरोबर फ्लो करते. खूप सुंदर असं हे नजारा आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगेल. भेटू पुढे. Style is the answer to everything. A fresh way to approach a dull or dangerous thing. To do a dangerous thing with style is what I call art. मित्रांनो लेफ्ट साईडला बोर्डवर छान दिलं आहे बघा, फर्स्ट ड्राईव्ह कुड बी लास्ट ड्राईव्ह. हे अशी सगळी इन्फॉर्मेशन वाचताना एवढी मजा येते. म्हणजे BROने नुसतं रस्ते नाही बनवलेत अशा ट्रेनवर, त्यांनी असे फेजेस पण लिहिलेले आहेत की आपल्याला वाचून विचार करायला होतं. तर आपली ड्रायव्हिंग करताना आपण काळजी पण घ्यायला पाहिजे आणि एन्जॉय पण केलं पाहिजे. आता आपण टर्न घेतो आहे मित्रांनो. आय थिंक इथं काहीतरी एक जंक्शन दिसतं आपल्याला, काय बघूया. ओके आपण माहेला आलो आहे. यस, माहेमध्ये आता आपण पोचलेलो आहे. आय थिंक इथून एक रस्ता येतो, हा बघा हा राईट साईडचा जो रस्ता आहे हा येतो आहे चुसूलवरून. जे आपण बघितलं होतं ना तो रस्ता एक जातो रेजांगलाला आणि एक जातो चुसूलवरून. एक रस्ता जो आहे तो काकसांगला जातो. काकसांगला हे इट इज ऑल्सो वन ऑफ द वर्ल्ड हायेस्ट मोटर रोड इन द वर्ल्ड. तर तो काकसांगलावरून हा रस्ता खाली येतो माहेला. तर जेव्हा बँगॉक निघतो तेव्हा आपल्याला 2 रूट पडतात, एक जातो हांदेला आणि एक जातो माहेला, जो काकसांगलावरून इथे येतो. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती. तर समोर आपल्याला माहेमध्ये आपल्याला मॉनेस्ट्री पण दिसते. माहे मॉनेस्ट्री खूप फेमस आहे आणि हा कम्प्लिटली एरिया चुमाथांग प्लॅट्यूमध्ये येतो किंवा चुमाथांग वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये येतो. तर भेटू आता पुढे माहे ब्रिजच्या इकडे. काय छान काय अजून काय इन्फॉर्मेशन असेल मी तुम्हाला सांगत जाईल. मित्रांनो लेफ्ट साईडला आपल्या इंडस रिव्हर दिसते फ्लो करताना पॅरलल, आणि याच्यावरती आपल्याला माहे ब्रिज दिसतोय. आय थिंक आता एकदम जवळ आलो आहे आपण माहे ब्रिजच्या. सगळे मित्र थांबलेत बघा आणि इथे चेकपोस्ट आहे मला असं वाटतं. बघू आता आपल्याला काय विचारतात की नाही. सगळे मित्र इकडे थांबलेले आहेत आणि सरळ रस्ता जो जातो आहे तो तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो त्याबद्दल. ओके मित्रांनो, समोर रस्ता जो जातो आहे माहेवरून पुढे जातो हा उपसीला आणि मग पुढे कारू जिथे पेट्रोल पंप आहे आणि मग पुढे लेला आणि माहे. ओके माहेवरून लेफ्ट मारल्यावर आपल्याला हा ब्रिज दिसतो जिथे माहे टेबरिंग रोड हा म्हणू शकतो. सो दिस इज अ माहे ब्रिज मित्रांनो. सुंदर असं माहे ब्रिज इंडस रिव्हरवर बांधलेलं आहे आणि हा आपल्याला घेऊन जातो सुमडोला, म्हणजे मनाली हायवेला जाण्यासाठी हा रूट आहे जो आपल्याला पुढे टेबरिंगला कनेक्ट करतो. आणि इकडूनच आपल्याला सोमोरी लेकला जाण्यासाठी रस्ता आहे जो सोमड्यावरून निघतो. बघू आता पुढे आपल्या सोमोरी लेकला जाता येतं की नाही ते आता आपण उद्या सकाळी डिसिजन घेऊ काय करता येईल. तर आता ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. सगळे मित्र ड्राईव्ह करत आहेत. भरत पुढे ड्राईव्ह करतो आहे, त्याच्या पुढे ललित सर आहेत, प्रसाद दळवी त्याची वाईफ आणि मग अजय सर अजय भाऊ हे सगळे
एक आम्ही सगळे एकत्र ड्राय करतो आहे. भरत मला बोलतो पुढे जायला, मी पुढे जातो कारण माझा स्पीड थोडं कमी आहे आणि ऑलरेडी मी एवढं स्पीडने चालवत नाही. आणि अजय आणि ललित सर हे दोघंही हरियाणाचे आहेत आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं मी यांच्याबद्दल. आणि प्रसाद आणि त्याची वाईफ बेळगावचे जे दिल्लीमध्ये राहतात. आणि भरत आणि आम्ही एकत्र जर्नी आता कंप्लीट करतो आहे. ऑलरेडी आता आम्ही लास्ट स्टेजला पोचलेलोच आहे आमच्या जर्नीच्या. आज 16 दिवस आहे. आज सकाळपासून आम्ही ट्राय करतो आहे मित्रांनो. खूप मजा येते आणि हे लोकेशन्स खूप सुंदर आहेत. अप्रतिम लोकेशन, अप्रतिम नजारे आणि खूप भारी मित्र भेटतात मित्रांनो मला या जर्नीमध्ये. सगळे एक एक गोष्ट जर आठवल्या गेलो तर खूप काही गोष्टी आहेत. खूप काही गोष्टी मित्रांनो ते मी रेकॉर्ड केलेले आहेत आणि काही गोष्टी माझ्या मनामध्ये राहिलेल्या आहेत. खूप असे मित्र भेटलेले आहेत, खूप असे सिनियर मोस्ट पर्सन पण भेटलेले आहेत. त्यांनी या जर्नीमध्ये मला खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. आता मी जर्नीच्या एंडच्या एकदम जवळ पोचलेलोच आहे. अजून 2-3 दिवसामध्ये आम्ही मनालीला पोचूच. आणि आतापर्यंत आम्ही आज सकाळपासून आम्ही जी जर्नी कंप्लीट केलेली आहे ती कंप्लीट 227 किलोमीटरची आहे. हानलेपासून ते इथपर्यंत सुमडोपर्यंत. आता आय थिंक 4-5 किलोमीटर उरले असेल सुमडोला जाण्यासाठी. तर ही जर्नी खूप छान होती मित्रांनो. आणि आता आम्ही जिथे ड्राय करतो आहे ते लोकेशन पण खूप सुंदर आहे मित्रांनो. बघा ना, दोन्हीकडे डोंगर दिसतात मोठे मोठे आणि मध्ये एकदम टार्मॅक रोड. किती सुंदर असा रोड BROने बनवलेला आहे. तर आता बघू सुमडोला गेल्यावर आम्हाला कुठे स्टे भेटतं. होमस्टे भेटलं आम्ही लगेच घेऊन टाकू. आणि उद्या आम्ही विचार करू सोमोई लेकला जायचं की आम्ही खाली मनालीच्या रूटला कंटिन्यू करू. तर ही आजची जर्नी मित्रांनो नक्की तुम्हाला आवडली असेल. चला मित्रांनो, आजची जर्नी मी इकडेच समाप्त करतो. चला बाय बाय, टेक केअर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.